बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे, रोष आहे, असे लोक आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. आपण त्यांना घेतलेलं आहे. न्यायाच्या गोष्टी करताय ना, आपण द्वेषाच्या गोष्टी करताय. स्वतः एकदा बीडला जा. गेलात आपण बीडला गृहमंत्री म्हणून? राहुल गांधी बीडला गेले किंवा परभणीत गेले, याच्यामुळे आपलं पित्त का खवळावं? मोदी कुबड्यांवर आहेत आणि राहुल गांधी परभणीत आले. आपण जायला पाहिजे होतं गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून. आपण गेलात का? आपल्याला भीती वाटते, जाण्याची भीती वाटते. राहुल गांधी महाराष्ट्रात आले तर फडणवीस म्हणतात की राजकीय द्वेषासाठी महाराष्ट्रात येतात, तर मोदी हे कुवेतमध्ये जाऊन सन्मान. हा प्रश्न तो नाहीये. या देशामध्ये विरोधी पक्षानं, जनतेनं, नागरिकांना काय करावं, कुठे जावं, काय बोलावं, काय खावं, कोणत्या भूमिका मांडाव्यात, हे नरेंद्र मोदी ठरवणार, अमित शहा ठरवणार, देवेंद्रजी फडणवीस ठरवणार. या देशात लोकशाही आहे. महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे. फडणवीस साहेबांनी आधी समजून घ्यावं. परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या राज्याला कलंक लावणार आहेत, काळीमा फासणार आहेत राज्याच्या प्रतिष्ठेला. आणि त्या भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. मिस्टर फडणवीस, बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे, रोष आहे, असे लोक आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. आपण त्यांना घेतलेलं आहे. न्यायाच्या गोष्टी करताय ना, आपण द्वेषाच्या गोष्टी करताय. स्वतः एकदा बीडला जा. गेलात आपण बीडला गृहमंत्री म्हणून? राहुल गांधी बीडला गेले किंवा परभणीत गेले, याच्यामुळे आपलं पित्त का खवळावं? राहुल गांधी लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत. भारतीय संविधानाने त्यांना जो दर्जा दिलेला आहे लोकसभेत, संसदेत विरोधी पक्ष नेता म्हणून, तो कॅबिनेट मंत्र्याचा आहे. तो दर्जा त्यांना नरेंद्र मोदी, अमित शहाने आपण दिलेला नाही. जेव्हा आपल्या हातात होतं तेव्हा आपण विरोधी पक्ष नेतेपद मिळू दिलं नाहीत त्यांना. आता लोकसभेतल्या आकडेवारीनुसार प्रचंड अशा आपलं बहुमत नाही, हे आधी मान्य करा. मोदींना बहुमत नाहीये. मोदी कुबड्यांवर आहेत आणि राहुल गांधी परभणीत आले. आपण जायला पाहिजे होतं गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून. आपण गेलात का? आपल्याला भीती वाटते, जाण्याची भीती वाटते. गेलात तरी बहुतेक सैन्य घेऊन जाल आपण. राहुल गांधीवर टीका करता, द्वेष पसरवतात. त्या कुटुंबाचा, त्या माऊलीचा, त्यांच्या मुलांचा आक्रोश आपल्या कानाचा पडदा फाडत नसेल तर आपण निर्दय आहात या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून. राहुल गांधी आले, त्यांचे मी आभार मानतो. राहुल गांधीमुळे बीडचा अपराध जो आहे हा देश पातळीवर गेला आणि आपली बेआबरू झाली. एका सरपंचाची, आदर्श सरपंचाची ज्या प्रकारे हत्या झाली संतोष देशमुख यांची, याच्याबद्दल खंत आणि खेद मनापासून आपण व्यक्त केला का, ही आमच्या मनात शंका. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची हत्या आहे कोठडीमध्ये. राहुल गांधी बरोबर बोललेले आहेत, ती हत्याच आहे. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची जबाबदारी या राज्याच्या गृहमंत्र्याने, मुख्यमंत्र्यांनी घ्यायलाच हवी. जातायत मंत्री निर्लज्जासारखे तिकडे. आपण जाताय ना निर्लज्जासारखे. सरकारची जबाबदारी होती प्राण वाचवण्याची. आणि पाठीमागून आपण ज्यांनी ह्या हत्या घडवल्या त्यांना पाठीशी घालताय. ह्याच्यावर बोला. खरं म्हणजे मानवी हक्क आयोगाचे नवीन अध्यक्ष कालच नेमलेत, जस्टिस सुब्रमण्यम. त्यांनी स्वतः यायला पाहिजे तिकडे. पण सगळे जे आहेत हे गुलाम आहेत मोदींचे. कुठे माणुसकी? या महाराष्ट्र हा मानवता आणि माणुसकीसाठी ओळखला जात होता. गेल्या 5 वर्षामध्ये या राज्यामध्ये
मानवता माणुसकीचा खून झालेला आहे, रोज खून होतो आहे. आणि देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात विधानसभेत. आम्हाला लाज वाटते. मुंडे आणि कराड यांची जमीन एकत्र असल्याचं बघा, तो राजीनामा- विषय नंतरचा आहे. ते त्याच्यावरती मी बोलणार नाही. मी कोणाचं नाव घेतलंय का? तुमचे हिशोब तुम्ही बघायचे. पण ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे अशा व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. आपण छगन भुजबळ यांना दूर करू शकता मंत्रिमंडळातून, पण एका खुनाचा कटकारस्थानाचा संशय ज्यांच्यावरती आहे अशा व्यक्तीला आपण मंत्रिमंडळापासून दूर ठेवत नाही. कारण तुमचं जातीचं राजकारण आहे. तुम्ही एक समाज वापरून घेताय. छगन भुजबळ यांना तुम्ही दूर ठेवतात. काही आमदारांचा म्हणे विरोध आहे, पण इथे जनतेचा विरोध आहे. बीडसह महाराष्ट्रातल्या मोठ्या समाजाचा विरोध आहे की संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये किंवा खुनाच्या कारस्थानात ज्यांचा संशयास्पद हात आहे अशी व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात नको, अशा घोषणा अजित पवार यांच्या समोर देण्यात आलेल्या आहेत. लोकांचा दबाव आहे. जेव्हा जेव्हा मंत्री तिथे मंत्री जाऊन तिकडे भाषणं करतायत बीडला, आरोपींना पकडा ना खऱ्या.